परभणीच्या शेळगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये अपक्ष उमेदवार जगन्नाथ कोलते यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्मिती केली आहे। या शेळगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये कोलते या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतात। शेळगाव मतदारसंघामध्ये साधारणतः 20,000 पेक्षा जास्त मतदार आहेत आणि 5 उमेदवार आपलं नशीब आजवताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत अपक्ष उमेदवार जगन्नाथ कोलते आहेत, त्यांच्याशी बोलूयात। इकडे राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर आहेत, इथेच या जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यांच्या आई निवडून गेल्यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या होत्या आणि तुम्ही सगळी निवडणूक लढवताय, कशा पद्धतीची सगळी निवडणूक असणार आहे? ही निवडणूक म्हणजे का नाही सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि आमदार आहेत, त्या आमदाराच्या मातोश्री होत्या 5 वर्षाखाली। आता त्यानंतर त्यांचे बंधू येतात श्रीकांत विटेकर, त्यानंतर विटेकर असल्यामुळे कारण त्यांना असं वाटतं की आम्हीच राजकारणामध्ये असावे आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्हीच पारंपरिक निवडणूक लढवावं। आणि निवडणूक लढवत असताना ह्यांच्याकडे विकासाचे एक काही विजन नाही आहे। विजन असतं तर ह्यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये कुठलेही कामं केलेली नाहीत। आजची कंडिशन झाली तर आज सोळगाव मध्ये पाण्याचा जी योजना आहे तर ती योजना प्रायव्हेटमध्ये लोकांना 5-5 हजार रुपये भरावं लागली आणि नळ योजनेचं पाणी घ्यावं लागले। नळ योजना ह्यांच्या फक्त गुत्तेदारी दोघांना मिलीभगत करून वाटून घेण्यासाठी चालू केलेली आहे। कुठली नळ योजना आहे? जलस्वराज, जलजीवन मिशनची एक काना मुदगल बंधाऱ्यावरून पाईपलाईन आणलेली, ती आज काना विटा गावातूनच आलेली आहे। 4 वर्ष झालं ह्या योजनेचा कुठलाही पाईपलाईनचं पाणी आलेलं नाही आणि आजची कंडिशन झाली तर सामान्य माणसाला 5,000 रुपयाला तोंड द्यावं लागते वर्षाकाठी। ते जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या आणि आता राजेश विटेकर स्वतः आमदार आहेत, तरी तुम्ही इकडच्या भागाचा विकास झाला नाही असा आरोप करताय। हो, त्यांनी जर विकास केला असता तर ही वेळ आली नसती। चांगला विकास जर करायचा म्हणलं त्यांना 8 वर्ष होते, त्याच्या अगोदर ते जिल्हा अध्यक्ष स्वतः होते, मातोश्री होत्या, आमदार होते। आजची पण ह्याच्या अगोदर दरवेळेस मतदारसंघ बदलू राहण्याची एक त्याची मानसिकता आहे। त्यांचे आता दुसरे बंधू का नाही तिकडे पाथरी तालुक्यात गेलेले आहेत। मला सांगा कुठली प्रश्न राहिलीत, म्हणजे तुम्ही आरोप करताय तर कोणती प्रश्न झाले नाहीत, कामं कुठं झाली नाहीत असं सांगता येईल? पाण्याचा प्रश्न आहे शेळगावचा, बाकीचा रोडचे विषय आहेत राहिले आहेत। त्यानंतर जर झालं तर गोदाकाठला का नाही विद्यार्थ्यासाठी कुठलंच विजन नाही केलेलं, त्यांची कुठं संस्थेवर शाळेवर काही हे नाही आहे। विद्यार्थ्यांना यायचं जर झालं तर बस नव्हत्या। आज कानेगाव लोबाडी तांडा झालं, कारगुटी तांडा झालं, त्या ठिकाणी आज कुठलाच रस्ता नाही आहे। अशी तांडा वस्तीला कुठली सुद्धा योजना नाही आहे। तुमच्याकडे कुठली विकासाचे मुद्दे आहेत की लोकांनी तुम्हाला निवडून दिले पाहिजे? आमच्याकडे असे मुद्दे आहेत की कारण सामान्य लेकरू प्रत्येक घरातले ते शाळेत जावं शिकावं, त्या गोष्टी जर झाल्या तर चांगल्या गोष्टीमधून होत्या। कारण आपल्या इथं संस्थेचा विषय झाला, संस्था असावं असं त्यांना त्या गोष्टी जर राहिल्या तर त्यानंतर आपल्याला जर विचार केला तर आमदार असताना आमदारांनी ह्यांनी जर केलेली असते योजना तर काहीच झालं नसतं ना। आज हे त्यांना निवडणूक लढवायला तर त्यांची एक अशी मानसिकता होती निवडणूकच माझ्या विरोधात कोणी लढविणार नाही। तुम्ही त्यांचे परंपरागत विरोधक आता असं समजते, त्यांच्या गावचेच तुम्ही आहात, फक्त विरोधाला विरोध म्हणून होतंय का खरोखरच या भागातली प्रश्न सुटली नाही? सुटली असते तर ही घटना झालीच नसती ना। कारण आम्ही ग्रामपंचायत लढली, ग्रामपंचायत बी आमची कारण 3-4 मतांनाच गेलेली आहे। कारण त्यांनी विकास केला असता तर ह्या गोष्टी होत नाही का। विकासाचा जर विचार केला तर आम्ही सामान्य माणसासारखे, कारण का त्यांच्यापाशी धनशक्ती आमच्याशी जनशक्ती आहे। आज विकास जर करायचा झाला तर कुठला आरोग्याचा विषय झाला, आज गोदाकाठला भाग रस्ता नव्हता, त्या रस्त्याच्या विषयामध्ये जर तुम्ही बघितलं तर कारण कित्येक जणांचे मृत्यू झाले। कशामुळं? रस्ता नसल्यामुळं। म्हणजे काय नेमकं रस्ता नसल्यामुळे? गोदाकाठचा रस्ता नव्हता ना, तर वाहनं येत नव्हते, विद्यार्थ्याला येता येत नव्हतं, दवाखान्याचे डिलिव्हरीचे विषय होते, बऱ्याच गोष्टी आरोग्याच्या विषयी झालेत। तुमच्याकडे काय मुद्दे आहेत, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लढताय? आमचा एक विषय आहे, आमच्या शेळगाव सर्कलमध्ये उपकेंद्र तयार करू, प्रत्येक ठिकाणी दवाखान्याची सोयीसुविधा करू, ॲम्ब्युलन्सचा विषय करू, विद्यार्थ्यासाठी शाळेचा विषय असू, पाण्याचा एक विषय आहे, असे बरेच विषय आहेत। मला वाटते की तुम्हाला यावेळी गुलाल उधळण्याची संधी मिळेल? 100% मिळेल। सोनपेठ परिवर्तन जसं झालं त्या पद्धतीचं आज त्या शेळगावमध्ये परिवर्तन होण्याची आहे लोकांची आज जनतेनेच आम्हाला उभा केलेला आहे। सोनपेठची पुनरावृत्त होईल, सोनपेठची नगरपालिका जी आहे ती विरोधकांच्या हातात गेली, त्याच परिस्थितीचा निकाल जो आहे तो शेळगाव जाईल असा विश्वास अपक्ष उमेदवार जगन्नाथ कोलते यांनी व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, शेळगाव, परभणी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.